जय गुरु. हा, जय गुरु. देवी, आज कुठला वर्ग आहे आजचा? आज गीताचा ना. हो. कोविड. नाही नाही, आपण गीतेचा वर्ग आता 9 वाजता केलाय ना. अच्छा. बरं बरं, ठीक आहे. हा, सॉरी काल हा. पण 9 वाजताच केला. नाही नाही, हरकत नाही. आपण काय हा केलं, गणेश सहस्त्रनाम रोज कंटिन्युअस घेण्यासाठी हा गीतेचा हा. वर्ग म्हणजे गीतेचा वर्ग आपण ऑल्टरनेट ठेवलाय. म्हणजे काल गीतेचा होता आणि आज संस्कृत कोविदचा, असं ऑल्टरनेट करणार आहोत. आणि गणेश अच्छा नाम अच्छा. कंटिन्युअस रोज असं. चालेल, कळलं. ओके. हा, ठीक आहे, चालेल सर. राधिकाचा पण गोंधळ झालाय. आज गीता आता हे आहे, म्हणजे गीता आपली ऑल्टरनेट सुटी. करणार आहोत आपण. हा, अल्टरनेट मग डे, ठीक आहे, ठीक आहे. गीता बर. सोमवार, सोमवार बुधवार शुक्रवार गीता, आणि हा हा. मंगळवार गुरुवार शनिवार हे आपलं काय, सुटी. नाही नाही नाही, सुट्टी कोविड. नाही, कोविडचं गणेश असं. सहस्त्रनाम. नाही, कोविडचा, ओके. हो. गणेश सहस्त्रनाम रात्री 9, म्हणजे याच्यानंतर 1 तासाने. ते रोजच आहे. अच्छा. हा ओके ओके ओके. हा. आणि आज ते तुम्हाला सोमवार जरा बुधवार शुक्रवारच आहे. कुठलं? नाही नाही, गणेश सहस्त्रनाम गणेश रोज सोमवार ते शनिवार. ओके. ओके, बर बर बर. आणि ओके. गीता सोमवार बुधवार शुक्रवार 3 दिवस केली आपण, जी पूर्वी रोज घ्यायची. बर कळलं बर कळलं. बर. ओके. हा. ओके, धन्यवाद. जय गुरु. ओके, जय जय गुरु. गुरु. सॉरी. चालेल. ठीक आहे. सुधाताई, सुधा प्रकाश ताई, तुमचं पण गोंधळ झाला ना, तुम्हाला गीता आहे असं वाटलं असेल ना. हॅलो सर. हा, नाही नाही, हा जो आहे ना, आपण आता गीता वर्ग जो आहे तो ऑल्टरनेट डेला ठेवलाय, सोमवार बुधवार शुक्रवार आणि 8 वाजताच्या रात्री. आणि मंगळवार गुरुवार शुक्रवार हे संस्कृत कोविदचा वर्ग आहे हा. ओके सर. ओके. हे म्हणजे संस्कृतचे उद्या वर्ग आहे. सॉरी सर, संस्कृतचा, सॉरी. हा, उद्या उद्या या तुम्ही कोविदला. उद्या या वेळेला असेल हं, गीतेसाठी. उद्या गणेश सहस्त्रनाम संध्याकाळी नाही आणि नाही, ऐका, गीता नाही नाही, असेल ना सर? नाही नाही, गणेश स्नान रोज रात्री 9 वाजता आहे. रोज. हा रोज म्हणजे हा सोमवार ते शनिवार रोज, म्हणजे सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता. आणि हा. गीता सोमवार बुधवार शुक्रवार रात्री 8 वाजता. ओके सर. गॉट इट. हा गॉट इट. हा. थँक्यू थँक्यू. हो, ठीक आहे. चला, 4 जण आलात ना तुम्ही. हम्म. अं, हा. तर हे आता आपलं सुभाषित कुठपर्यंत झाली होती तुमची? तिघच आहेत. हम्म. तुमची सुभाषित कुठपर्यंत झाली होती? 6वं झालं होतं. किती? बरं, 6वं झालं होतं. ओके. हं. आणि हे अवनीतला 7वं व्हायचं आहे का? ते घ्यायचं होतं. म्हणे चला ओके. ओके. हम्म. अवनीतलम उपेति उपेत्य उपाजितो येन धर्मः स्वकः सुखकरकार्ये व्यापृताः किं जनास्ते उदरभरणमेव स्वार्थसन्धानकामी स भवति पशुतुल्यो मानवः अधर्मगामी. हे हे सोपं आहे तसं. अवनीतलम, अवनी म्हणजे पृथ्वी. हम्म. पृथ्वी पृथ्वी. हा, पृथ्वी तलावर. हा, काय होते. अवनीतलम म्हणजे पृथ्वी तलावर. उपेत्य म्हणजे प्राप्त करून. हा हं. हा. पृथ्वी तलावर प्राप्त करून उपार्जित, अर्जित किंवा स्वतःजवळ जमा केलेलं हं, धर्म, धर्म हा येन धर्म हा स्वक सुख कर कार्ये. हं, हं. हे एक असतं. आणि दुसरं स्वतःसाठीच जे उदरभरण स्वतःच्या नव्हे. सुखासाठी. हा. हा, व्यापृता किम जना असते. हं. तर इथं याच्या उलट जे हे असतात की म्हणजे, हं, काय? नाही,
किं जनास्ते उदरभरणमेव स्वार्थसन्धानकामी स भवति पशुतुल्यो मानवो अधर्मगामी. ते आहार निद्रा भयमैथुनंच असा जो श्लोक आहे तसाच आहे हा, की हे सगळे पशुच आहेत. अधर्मगामी जे पशु आहे ते तसंच आहे, की ज्यांनी पृथ्वीवर जन्म घेऊन धर्मार्थ म्हणजे धर्म केला नाही आणि फक्त सुखासाठी आपलं म्हणजे पोट भरलं आणि स्वार्थ स्वतःसुख स्वतःच्या स्वतःसुख कार्य त्याच्यातच तो व्यापृत हा लागलेला आहे आणि स्वतःचं लागलेला फक्त पोट भरलंय, स्वतःचं सगळं स्वार्थ हम्म. संधानकामी सहा भवती पशुतुल्य हा तो म्हणजे अधर्मगामी तो मानव तो पशुतुल्यच आहे. हम्म. सोपं आहे तसं. नंतर विद्यैव मानव सुखस्य नितांत बीजम विद्यैव विद्या एव साधयति नष्ट काय नाही नाही नष्टगतार्थ भाव. नष्ट गतार्थ भावा भगवत मनोरूपदेशाः ते पण आहे आणि बाकीचं लेसन्स पण आहेत का? काय लक्ष्मीताई? नाही नाही, मी विचारलं हे भगवत मनोरूपदेशाः आणि सुभाषितानी आहे ना ह्याच्यामध्ये, आणि बाकीचे पण लेसन्स आहे का? भरतस्य सैन्य परिवारस्य हे सगळं आहे का? ते करायचे आहेत ना आपल्याला अजून एक एक. अच्छा, ओके ओके. हो अच्छा, म्हणजे आहे, लेसन्स आहे ना ह्याच्यामध्ये? ओके हो 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 ओके आहेत. ओके सर, ओके हं? ओके सर, ओके. ठीक आहे. एक मिनिट. हाँ हेलो. हाँ क्या हो गया? हाँ ठीक है, बाद में बात करता हूँ, अभी क्लास चल रहा है मेरा. 8:40 को करता हूँ. ठीक. हाँ तर हाँ हाँ लक्ष्मीताई, तर ते जे सगळे पाठ आहेत ना त्या पुस्तकातले ते सगळे हो, आहेतच, हो. करायचे आहेत आपल्याला ते. हं? ते एक ओके एक ओके घेऊया आपण. ओके. हा होय. बरं सर, ओके. म्हणूनच हा तर म्हणूनच हे जरा आपण फास्ट जाऊया. हा विद्या हा, एव ओके. हा. मानव सुखस्य नितांत बीजम. विद्या हेच मानवाच्या सुखाचं खरं बीज आहे. का बरं? साधयती नष्ट गतार्थ भावम. जे काय आपलं गेलेलं असतं तर त्या म्हणजे ती आपल्याला सिद्ध करते. जे काय गेलेलं असतं आणि वैभव. आपल्या जीवनाला वैभव ते देते. विद्योन्नती दुर्गत मर्त्य वर्गम. म्हणजे गरीब लोकांना सुद्धा गरीब लोकांना सुद्धा ती म्हणजे शिक्षा म्हणजे विद्येने त्यांची उन्नती म्हणजे पुढे नेते. हा. विनयम धनम विद्या ददाति विनयम धनम आत्मतोषम. म्हणजे आधीचं एक सुभाषित होतं, विद्या ददाति विनयम हो विद्येचं ज्ञाती पात्रताम. तसं. हो. तर ते विनय, धन आणि आत्मसंतोष हे सगळं विद्याच देते. हम्म. विद्या ही मनुष्य के सुख का वास्तविक मूल कारण है. जसं म्हणजे त्यांनी मग पात्रता येते, पात्रतेने काय मिळतं? धन मिळतं आणि धनाने सुख मिळतं असं जे म्हटलं होतं. त्यामुळे मनुष्य त्या दुसऱ्या सुभाषितामध्ये आधीच्या तसंच हे म्हणजे तर त्या दृष्टीने म्हणजे पूर्ण विद्येने सगळं काही साध्य होतं, नाही का? आपल्या जीवनातलं सगळं काही साध्य होतं. म्हणजे विनय, धन आणि आत्मसंतोष आहे. पुढचा श्लोक तोच आहे. तोच आहे. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम विद्या भोग करी यशः सुख करी विद्या गुरु ना गुरु. झालेलं आहे पुढे विद्या मागच्या झालेलं आहे. हो झालेलं आहे. झालेलं आहे का? विद्याच्या मागच्या ह्याच्यात झालेलं आहे. हो, बंधुजनो बरोबर. विदेश गमने विद्या विद्या परम परम दैवतम विद्या राजसु पूज्यते निधनम विद्या विहीन पशुः. काय सांगायला नाही ठीक आहे ना, काही फारशी काही गरज नाही. ठीक आहे. सोपं हो आहे. हो माहिती आहे. जाड्यम ह्यो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नति दिशति पापम अपाकरोति चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्ति सत्संगति कथय किम न करोति पुंसाम. हा पण झालाय मला वाटतं आपला ना पूर्वी हो. कधीतरी. साधारण अर्थ असाच झालेला आहे.
नाही नाही, हा असा झाला जाड्यम धियो हरती असं मला वाटतं, कदाचित मी नाही ठाणे झालं. आधीच्या सत्संगती हा सत्संगतीचं महत्व आहे. काय करते त्याच्यात हा ना, ही बुद्धी धिय हा म्हणजे बुद्धीचं जाड्य म्हणजे मंदबुद्धीपणा, तो मंदबुद्धीपणा. हा त्याचं हरण होतं. सिंचती हो. वाची सत्यम, वाणीवर त्याचं म्हणजे एखाद्याला आपण सत्संगती किंवा सन्मित्र सत्संगती मिळाली तर आपली वाणी ही म्हणजे सुधार. खोटं बोलायला जीभ धजावत नाही असं नाही का? असं. हम्म. मानोन्नती दिशती पापम अपाकरोती, मानोन्नती दिशती असं ना, म्हणजे मान सन्मान या सगळ्यांना म्हणजे चांगल्या, जसं इंग्लिश मध्ये म्हणणं आहे की मॅन इज रेकग्नाइज्ड बाय द हिज कंपनी, नाही का? तसं म्हणजे हे सत्संगती जर असेल तर आपल्यालाही मान मिळायला लागतो, नाही का? कारण लोक आपल्याला आपली कंपनी काय त्याच्यावरून ओळखतात. असं पापमपा करोती, नाही का? तर पाप पण दूर करते, कारण सज्जनांच्या सहवासात राहून पाप करायचा आपल्याला धीरच होत नाही. चेत धीरच होत. प्रसाद हा चेत प्रसाद हो, आहे, हो. चित्ताला प्रसन्न ठेवते. भिक्षु पदोती कीर्ती हा, आणि आपली सगळी कीर्ती सुद्धा मग पसरायला लागते. सत्संगती कथय किम न करोती पुंसाम, इतकी सत्संगती माणसाकरता काय करत नाही, सगळं काही करते. असं किती छान आहे. खरंय. निंदन्तु नीतिपुडा यदि वास्तवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेच्छम् अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा न्याय्यात् पुतः प्रविचलन्ति पदं न धीराः. तर हे म्हणजे नीती निपुण आणि नीतिमान लोक जे असतात तर ते म्हणजे त्यांची निंदा करा, स्तुती करा. लक्ष्मी समाविशतु, लक्ष्मी येऊ दे किंवा जाऊ जाऊ दे, दे. किती येऊ दे. अद्यैव मरणमस्तु युगांतरे वा, मरण सुद्धा आत्ता येऊ दे किंवा युगांतराने येऊ दे, पण न्याय्यात पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. त्यांचं पद किंवा त्यांची पावलं ही न्याय्य योग्य मार्गापासून कधीही विचलित होत नाही. नाही. असं चित्तप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थितप्रज्ञ नाही, नीती मग निपुण. नीती इथं नीती निपुण. हा नीतीचं विशेषण. हा हा स्थितप्रज्ञ नाही, नीती निपुण. बर. ही हा. तिथं चारित्र्यवान, नीती निपुण किंवा चारित्र्यवान शीलवान अशी जी व्यक्ती असते तिला कोणी निंदा, कोणी वंदा असं म्हणतात ना, पंतांच्या हा. कुणी निंदा कुणी वंदा हा हा. याचा झाला असं काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही त्यांना. ते न्याय्य पथापासून कधी विचलित होत नाही. होत नाही. हे तुम्हाला क्लास चालू आहे कसं कळत नाही. अरे पण थांब ना थोडा अर्धा घंटा. नंतर पुढचं हा हा पुढचं आश्वास पर्वत कुलम तपनोष्मटप्तम दुर्दाहं दुर्गा. विदुराणि च काननानि नानानदीन नाना अनदीन शतानि च पूरयित्वा रिक्तोऽसि यज्जलदसैव तवोत्तमाश्रीः. तर हे ढगांची प्रार्थना आहे. आश्वास पर्वत ढग 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 हा मेघांची प्रार्थना आहे. हा मी आता लवकर उष्णतेने आमचा जीव अगदी चाललाय, तर तुम्ही लवकर आता रिक्तोस या जलद सैव तमोत्तमाश. जसं मी मागे सांगतो होतो ना की जलद, मराठीत जलद याचा अर्थ एकदम हो वेगळा आहे, हो. नाही का? आणि हा संस्कृत जल मध्ये देणारे. जलद, जल देणारा तो नाही. 15-20 मिनिट मी देतो, 15-20 मिनिट. म्हणजे आश्वास पर्वत कुलम तपन, तपन तपन म्हणजे सूर्यामुळे, तपन उष्म तप्तम. तापलेले. हा तापले. तपन म्हणजे सूर्याच्या उष्म्याने तापलेले पर्वतकुलम म्हणजे पर्वत रांगा, त्यांना आश्वास्य म्हणजे
त्यांचं जरा शांत केलं. शांत करून दुर्दावन्य विधुराणीच्या काननानी, आणि जसे जंगलात आगी लागतात, हा हा दुर्धावन्य विधुराणीच्या काननानी म्हणजे जंगलांमध्ये, वनांमध्ये, हा तर त्यांचं अगदी दुर्दशा होते. वन्नी म्हणजे अगदीमुळे त्यांची अगदी ते विधुर म्हणजे अशी दुर्दशा होते. नाना नदी आणि नद शतानीच्या पूरयित्वा. आणि हे सगळे म्हणजे नाल्या नदी सगळे शेकडो नाल्या नदी वगैरे यांना पूरयित्वा म्हणजे पूर्ण भरून, रिक्तोसी हे यज् जलद असं तू जलद स एव तवोत्तमा श्रीही. हा तुझा म्हणजे श्रीही म्हणजे ऐश्वर्य किंवा तुझा महिमा हा असा आहे की तू सगळ्यांना, पर्वतरांगांना तू शांत हा करतोस, वनांना तू वनांचा अग्नी शांत करतोस, ज्या लाकडांना घासून एकमेकांना ज्या हे झालेले असतात. त्याला काय विशिष्ट शब्द आहे? वणवा, नाही का? वणवा वणवा. वणवा 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 शांत करतोस. सगळ्या नदी नद्या नालांना तू पूर्ण करून तू रिक्त असी, आणि असा तू रिक्त, अपतुम खाली हो असं नको आहे अर्थ याचा. आणि असा तू म्हणजे हे मेघा तू रिक्त होऊन एवढं सगळं करतो असा तुझा महिमा आहे. असं रिक्त म्हणजे भूतकालवाचक धातू साधित आहे, त्यामुळे रिक्त असी, तू आता रिक्त झालेला आहेस, या सगळ्यांना असं शांत रिकामा आहे. करून. हा म्हणजे हा भूतकाल आहे तसा. या हम्म. हे जलदा तू रिक्त झालेला आहेस, पण तू रिक्त झालेला आहेस म्हणजे आता तुझ्या खिशात काहीच नाही, पण तू या सगळ्यांना हा इतकं वैभव दिलेलं आहेस, आणि हाच तुझा हा महिमा. हा म्हणजे हा. असं. म्हणजे इथे संधी कसा होईल तो? कशाचा? दुर्दावन्नी विजु दुर्दा दुर्दाव व अग्नी विधुराणी. काय म्हटलं? त्याचा त्यात संधी दुर्दाव कसा व आहे? अग्नी वन्य विधुराणी. दुर्दावन्नी विधुराणी. दुर्दा वन्य सगळे संधीच आहे हा. दुर्दा वन्य विधुराणी, वन्य विधुराणी हा मला वाटतं हे म्हणजे समास आहे. दुर्दा वन्य आणि विधुराणी म्हणजे हे काननानी, हे सगळं म्हणजे दुर्दा वन्य विधुर हा एक शब्द, आणि त्याचं म्हणजे शब्द म्हणजे समास. दुर्दाचा अर्थ काय? दुर्दाचा अर्थ काय? भयंकर भयंकर हा दुर्दशासारखं, म्हणजे दुर्दशासारखं, दुर्दा म्हणजे भयंकर वणवा. भयंकर असं. भयंकर आगीनी विधुर म्हणजे भकास झालेले, हा असे अशी वन, हा असं. आलं लक्षात ते, पण आता दुर्दाचा अर्थ काय? दुर्दा, दुर्दशा. दुर्दशा. दुर्दा आणि दुर्दशाचा अर्थ एकच असं. हा. आणि इथे जसं तुम्ही वन्नी लिहिलंय तसं पुस्तकात ते वही न विदुर असं दिसतंय काहीतरी टायपिंग. वन्नीच आहे ते. त्यामुळे टायपिंग मिस्टेक म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक. आणि दुर्दा व डबल झालाय. दुर्दा वन्नी. दुर्दा हो बरोबर. नाही बरोबर आहे. ऍक्च्युअली तसंच पाहिजे हा. इथे दुर्दावच पाहिजे, कारण सांगतो तुम्हाला. हा तो दावाग्नी ज्याला आपण म्हणतो ना, दावाग्नी, तो दावाग्नीचे इथे दुर्दाववन्नी असं आहे. दावाग्नी म्हणजे हा जंगलातल्या वणवाला दाववन्नी म्हणतात, असं. दावाग्नी किंवा दाववन्नी असं इथं त्यांनी हे केलेलं आहे. काय? दाववन्नी. आणि दूर म्हणजे वाईट. दुर्दाववन्नी विधुराणी असं. बरोबर आहे ते. दुर्दा हा शब्दच नाहीये. दाव म्हणजे म्हणजे वणवा, आणि हो. दावाग्नी म्हणजेच वणवा. दाववन्नी म्हणजे वणवा, आणि दूर म्हणजे भयंकर असा. भयंकर अशा वणव्यानी विधुर म्हणजे भकास झालेली जंगल असं. बकाच झाली. म्हणजे दुर्दाववन्नी दुर्दाववन्नी. हो. तेच बरोबर. पुस्तकात आणि इथे वेगळं दिसतंय. बरोबर. दुर्दाव डबल व पाहिजे ते असं. ठीक आहे. चालेल. अहह चंड समीरण दारुण.
मिदम किमिदम आचरितम चरितन्वया आचरितम या चरितं त्वया हा यद इह चातक चंचु पुटोदरे पतितम अंबु तदेव निवारितम. निवारितम. तर अरे वा रे. संस्कृत वाङ्मयामध्ये असं म्हणजे आता खरं खोटं काय माहिती पण चातक पक्षी जो असतो तर त्याचं हो, एक हो. विशेषण सांगतात की तो साधं पाणी पित नाही, कधी चोच बुडवून पाणी नाही पित नाही. आकाशातनं नाही, हा तो आकाशातनं पाणी पितो म्हणून आपण मराठीत पण वाक्प्रचार आहे ना, तो त्याची चातकासारखी वाट बघतोय. तर तो चातकासारखी चातक वाट बघतो. हा तर तो चातकासाठी म्हणजे काय, जसा चातक जसा म्हणजे पावसाची जशी वाट बघत असतो कारण त्याला तो फक्त तेच पाणी पितो असं म्हटलं जातं. खरं खोटं देव जाणे. पण हो. तसं हे आहे. तर आता तो म्हणतो अरे रे चंड समीरण. समीर म्हणजे हे काय, समीर म्हणजे वारा. 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 चंड समीरण म्हणजे चंड म्हणजे भयंकर, सोसाट्याचा किंवा भयंकर. हे वाऱ्या दारुणम, तू तर भयंकर आहेस. किम इदम आचरितम चरितम त्वया, तुझ्याकडून तू हे असं काय विचित्र आचरण केलंस. यद इह, हे असं कोणीतरी कवी म्हणतोय हे असं, म्हणजे असं काहीतरी कवी कल्पना आहे की कवी असं बघतोय की वारा एवढा सोसाट्याचा आहे, तर पाऊस तर पडतोय, पण यद इह चातक चंच पुटोदरे, त्या चाचकाच्या तोंडात जे थेंब पडायचे आहेत ते तद एव निवारितम, ते तू म्हणजे हलवून टाकतोयस त्याला. उडवून लावतोयस. निवारितम म्हणजे उडवून लावतोयस तू. त्याच्या तोच तो असा आ करून बसलेला आहे पण त्याच्या तोंडात ती थेंब पडतच नाहीये असं. निष्ठुर अरे म्हणजे. किती निष्ठुर आहेस तू, दारुण म्हणजे किती भयंकर आहे हे. तेज हवा म्हणण्यापेक्षा हवा ही स्त्रीलिंगी झाली, तर हे तेज पवना, असं पवन म्हणता येईल याला. नाही का. म्हणजे पुल्लिंग पाहिजे म्हणून पवन असं पुल्लिंग म्हणतात. हे तेज अनिल पवन समीर अनिल किंवा पवन असं काहीतरी आपण म्हणूया. तो वारा. किंवा अनिल पण सांगेल. पवन किंवा अनिल. हे पवन अनिल. तू हे खूप वाईट काम केलंस, म्हणजे दारुण काम केलंय. तुझं हे आचरण तुझं किती वाईट आहे असं. वाईट आहे. ठीक आहे. इथं निसर्गाकडे बघण्याची या सगळ्या श्लोकातनं एक वेगळी दिशा मिळते असं वाटतं. तसंच आहे खरं. उदयति यदि भानु पश्चिमे दिग्विभाग प्रचलति यदि मेरु शीततां याति वह्नि विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां न भवति पुनरुक्तम्. भाषितं सज्जनानां. हा बरेचदा म्हणजे ऐकलं. आपण जे म्हणतो ना की अरे आज सूर्य पश्चिम दिशेला उगवला का, तर त्याचं मूळ याच्यात आहे मराठीत. उदयति भानु पश्चिमे दिग्विभाग. आजकाल जरी पश्चिमेला एक वेळ उगवेल, जरी मेरू प्रचलित होईल, म्हणजे मेरू पर्वत हा पृथ्वीच्या मध्यभागी आणि तो असा स्थिर आहे असं म्हटलं जातं. तो कधी हलत नाही. शीतताम याति वह्नी, अग्नी सुद्धा शीतलता देईल. नंतर यदि पद्मम पर्वताग्रे शिलायाम, एक वेळ शिला पर्वताच्या वरती टोकावरती वर असलेल्या शिळेमध्ये सुद्धा पद्म म्हणजे कमळ विकसित होतील. पण म्हणजे न भवती पुनरुक्तम भाषेत. वचन न भवती पुनरुक्तम. वचन. हो, न भवती. म्हणजे तो वचन बदलत नाही. तर पुनरुक्तीचा अर्थ तो वचन मोडत नाही किंवा उलट बोलत नाही असं. म्हणजे न भवती पुनरुक्तम, तेच गोष्ट पुन्हा नाही, तर एकदा जे सांगितलं ते शब्द बदलत नाही असं. बदलत नाही. शब्द बदलत. वचनबद्ध असतं का? वचनबद्ध दिलेलं वचन पाळतात. त्यांचं वचन मोडत नाहीत असं आपल्याला एक श्लोक प्राण जाय पर वचन न जाय असं. होतं असं आपल्याला पूर्वी. किंवा ते कसं याचं म्हणतात ना, रघुकुल, रामाची रघुकुल नीती, की एकदा म्हणजे वचन दिलं. रामायणात राम म्हणतो की एकवचनी आणि
एक बाणी आणि एक पत्नी असं रामाचं 3 विशेषणं सांगितलंय. असं की हो हो ना एक पत्नी पण एकच. वचन एकच- एकदा एकच. दिलेलं हे होणार नाही आणि एकदा बाण सोडलेला जे काय करायचं ते एकाच बाणात करेल, पुन्हा पुन्हा नाही असं. हम्म. असं. केचिद् वदन्ति धनहीन जनो जगन्य केचिद् वदन्ति गुणहीन जनो जगन्य व्यासो वदत्यखिल वेद विशेष विज्ञ नारायण स्मरणहीन जनो जगन्य. हा हो. हा म्हणजे कोण कोण क्षुल्लक क्षुद्र म्हणजे जघन्य म्हणजे स- जघन्य अपराध आपण म्हणतो ना. जघन्य म्हणजे अगदी असा सगळ्यात हीन असा अपराध, सगळ्यात हीन किंवा सगळ्यात अगदी नीच. हा असं काय असेल. कोणी म्हणतं की धनहीन, पैसा नाही असे लोक अगदी म्हणजे खूप दारिद्र्यात जीवन कंठावं लागतं. कोणी म्हणतात की गुणहीन जनो जगन्य, कोणी म्हणतात की ज्यांना गुण नाहीत, हा दुर्गुणी, दुर्जन लोक ते हीन आहेत, नीच आहेत. पण पण व्यास ऋषी की जे अखिल वेद विशेष विज्ञ, की जे सगळ्या विश्वाचं जणू ज्यांना सगळं ज्ञान वेदांचं ज्यांनी भाग पाडले असे व्यास काय म्हणतात, नारायण स्मरणहीन जनो नारायणाचे जगन्य. नाव नारायणाचं नाव ज्याच्या तो हीन आहे, जो खात त्याला नाही. ज्याचं स्मरण होत नाही तो खरा मनुष्य जगन्य आहे. बाकी तुमच्याकडे पैसा असो नसो, गुण असो नसो, त्यांनी काही फरक पडत नाही असं. मनाचा श्लोक एक आहे अशा अर्थाचा. अच्छा. बघा, बघते. हो हो. कविता ताई, तुम्ही आज अजून आज कोणीतरी कविता कायद्याने कविता आणि त्या दुसऱ्या पण होत्या, शुभांगी सोमण पण होत्या बऱ्याच वेळ. हो. ठीक आहे. कविता ताई, तुम्ही आली का? काय सर? नाही तुम्ही आपण आता ना गीतेची वेळ थोडी बदलली आहे ना. गीता आता आपण 3च दिवस ठेवली आहे, मंगळवार, गुरुवार, शनिवार, सॉरी सोमवार, बुधवार, शुक्रवार. आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे संस्कृत कोविदचे वर्ग घेतोय आपण. आता हा सुरू आहे. अच्छा. हा हा. नाही सॉरी नाही, ऐकायला हरकत नाही तुम्हाला, पण सांगतो म्हणजे असं. हं. न विप्रपादोदक पंकिलानी न वेदशास्त्र ध्वनी गार्जतानी पाहिजे मला वाटतं ना. पुस्तकात गार्जतानी असेल ना. हा नाही, फार गरजेचं जो- नाही गा- आहे. गर्जितानी, हा गर्जितानी पाहिजे. हा. स्वाहा सदाकार विवर्जितानी स्मशान तुल्याणी गृहाणी तानी. तर पूर्वीच्या म्हणजे असं घर की जिथं विप्र पादोदक पंकिलानी, की जिथं ब्राह्मणांचं पादोदक म्हणजे ब्राह्मणांचं चरण वगैरे धुवून त्या पाण्याने पंकिलानी, चिखल झालेला नाहीये. पंक म्हणजे चिखल. हा म्हणजे जिथं ब्राह्मणांची पाद्यपूजा होत नाही असं. न वेदशास्त्र ध्वनिगर्जितानी, की ज्या घरामध्ये वेदशास्त्र यांचा ध्वनी, त्याची गर्जना होत नाही. हा स्वाहा स्वधाकार विवर्जितानी, की जिथं स्वाहा स्वधा, स्वाहा म्हणजे देवांचं होम देवांकरता, आणि स्वधा म्हणजे यज्ञ. पितरां नाही, स्वधा म्हणजे पितरांकरता होती, स्वाहा म्हणजे देवांकरता होती. तर असे होम होत नाही. म्हणजे स्वहा स्वधाकार हे सगळे विवर्जित आहेत. विवर्जित म्हणजे विशेषण वर्जितम, म्हणजे जिथे कधी होत नाहीत असं घर तर जणू स्मशान तुल्य, हे स्मशानच आहे असं. आताच्या दृष्टीने सगळीच घरं अशीच स्मशानासारखीच आहेत असं. हो यज्ञ वगैरे काय आता करत नाही हो पूर्वी. यज्ञ श्राद्ध दोन्ही पण कमी पूर्वी पण सर पूर्वी पण राजे महाराजेच यज्ञ करायचे ना, किंवा ऋषी वगैरे नाही नाही सामान्य. नाही नाही, नाही ब्राह्मणांकडे नाही व्हायचे ना सर. ब्राह्मण रोज पंचमहायज्ञ. आता पूर्वीचं बरेच अग्निकर्म रोजच करायचे लोक. अग्निहोत्र 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 आणि म्हणजे देवयज्ञ पंचमहायज्ञ असेल. जसं आमच्या घरात मला माहिती, माझ्या आजोबांपर्यंत वैश्वदेव रोज होत असे, म्हणजे अग्निकार्य रोज होत असे ना असं. हो हो. हो. हं. आता सुद्धा ते अग्निहोत्राचं जरा आले परत. अग्निहोत्र सगळी लोक नाही करत ना, असं म्हणजे नाही पण जे पूर्वी अग्निहोत्र नाही करायचे पण पूर्वी या सगळ्या गोष्टी अगदी समजा असं जरी मानलं घटकावर की नाही बरं रोज नाही, पण निदान बऱ्याचदा सगळ्यांच्याकडे अशी कार्य होत असत नाही का.
असं पूर्वी. हा हो किंवा हो हम्म. पूजा हा पूजा म्हणा अगदी किंवा अगदी असं अगदी अगदी हे जाऊ द्या पण अगदी आपल्या याच्यामध्ये निदान लोकांकडे काही ना काही अभिषेक रुद्र सत्यनारायण वगैरे तरी गोष्टी होत असेल नाही श्रावणात का हा वर्षात, होतं. हो. नाही का? श्रावण भाद्रपद मध्ये हा आता लघु आता ते पण रुद्र सगळं काय तिथं गणपती वगैरे आता ते पण सगळं कमी होत चाललंय ना असं, नाही का? Yes. हो हम्म. हो ठीक आहे. पण हे या समजलं नाही, चरण धोने से कीचड़ नहीं हो म्हणजे काय सर? काय ते ब्राह्मणों के चरण धोने से कीचड़ नहीं हो जाते. म्हणजे खिचड म्हणजे म्हणजे जिथं आता इथं विप्र पादोदक पंकिलानी म्हणजे इथं आता इथं विप्र म्हणजे हा, कोण विद्वान म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण हा म्हणजे ज्ञानी लोक जिथं विद्वान हा लोकांची पाद्यपूजा होत नाही असा त्याचा अर्थ आहे. हा पादोदक पंकिलानी म्हणजे काय पूर्वी असं असायचं ना की ब्राह्मण घरात आले की यजमान जो असायचा तो त्यांचे पाय धुवायचा. हा आणि पाय धुवायचे हा पूर्वी अशी पद्धत होती की जनरली घरात प्रवेश करताना आधी पाय धुतले जायचे असं. हो हा हम्म बरोबर. तर ते पाय बरोबर धुणं जे असायचं ते आपलं तर होईल पण विद्वानांचे पाय जिथं धुतले जात नाही हा त्याचा अर्थ आहे. अच्छा अच्छा म्हणजे म्हणजे विद्वानांच्या आपण म्हणतो ना की हा त्यांचे पाय आमच्या घराला लागले म्हणजे म्हणजे आपण लागले बाहेरून हा आल्यानंतर त्यांचे हा पाय पण त्याची यात असं वेगळं चरण म्हटलंय लागली की तुम्ही इथं तुमचे पाय कीचड आहे म्हणजे तर तो म्हणजे कीचड वापरायला शिकतो ना तुमचे पाय धुण्याचा चिखल म्हणजे कारण हा बाहेर पाय तुम्ही जे धुणार तर आपण बाहेर पाणी एवढं वाहणार ना जमिनीवरती तेव्हा काय पूर्वी अशा हो हो फरशा हा बिरशा नव्हत्या ना, नाही का असं हा या अर्थाने. हा हा ते येण्याची आपण सरळ हा म्हणतात एक पायाची धूळ लागली हा मोठ्यांच्या पायधूळ हा झाडायला या तसं आमच्याकडे असं हो तसं बरोबर. ओके ओके हा मोठ्या ते या प्रीण पुण्यकर्मच मानायचे ना पुण्यकर्म हा हा म्हणजे म्हणजे थोडक्यात विद्वानांचं पूजन विद्वानांचा सत्कार हा विद्वानांचा मान सन्मान हे त्यांच्या घरी होत नाही असं. हम्म हम्म. ओके हम्म ते या स्मशान प्रीण आहे. हा हा ते स्मशानच आहे हम्म. असं. यः प्रीणयेत् स्वचरितैः पितरं सपुत्र यद्भर्तुरेव हितमिच्छति तत्कलत्रम् तन्मित्रमापदि सुखे च समक्रियं यत् एतत्त्रयं जगति पुण्यकृतो लभन्ते. तर इथं तिघांचं हे केलेलं आहे की जो आपल्या स्वचरितही तृतीया आपल्या आचरणाने हा जो प्रीणयेत आपल्या पितरांना म्हणजे पित्याला हा प्रीणयेत म्हणजे प्रसन्न करतो तोच खरा करतो मुलगा. हा तोच खरा पुत्र पुत्र यद भर्तुरेव हितम इच्छति तत् कलत्रम जी आपल्या भर म्हणजे पतीचं सतत पतीच पतीच्या हिताची इच्छा करते कल्याणाची तीच खरी पत्नी. तीच खरी य हा तन्मित्रम आपदी सुखेच समक्रियम यत की जो आपदी आणि सुखे म्हणजे आपदी सुख म्हणजे दुःखात संकटात हा सुखात आणि संकटात दुःखात ज्याचं वागणं हे समान असतं म्हणजे समान नाहीतर काही मित्र कसे सुखामध्ये गोळा होतात मजा करायला हा आणि दुःखाच्या वेळेला संकट नाही पळून जातात तसं नव्हे म्हणजे दोन्ही वेळेस त्याचं समक्रियम म्हणजे त्यात तो समान व्यवहार करतो म्हणजे संबंध ठेवतो. हा तोच असा खरा मित्र तोच खरा मित्र एतत्रयम जगती पुण्यकृते लभते आणि हे सगळे हा म्हणजे हे हे सगळे तिघ कोणाला मिळतं जे पुण्यवान लोक असतात त्यांनाच हे सगळं प्राप्त होतं असं. आपद्गतं हससि किं द्रविणान्ध मूढ लक्ष्मी स्थिरा भवतीति न चित्रमत्र एतान् प्रपश्यसि घटान् जलयंत्रचक्रे रिक्ता भवन्ति भरिताश्च रिक्ताः. हे आपलं अगदी पूर्वी होतं ना काय चक्रवर्ती चक्रवत परिवर्तन ते सुखानि च दुःखानि हा च हा सुखानि हा च तसं हे हा आपदगतम हससी किम द्रविणांध मूढ अरे पैशानी अंध झालेल्या मूर्खा तू आपदगतम म्हणजे संकटात असलेल्याला हसतोस. हा लक्ष्मी ही स्थिरा भवती इति न चित्रमत्र म्हणजे हम्म. न चित्रम लक्ष्मी स्थिरा न भवती इति हम्म. जे असंच म्हणजे असंच चित्र आहे हा म्हणजे असंच असतं. एतान प्रपश्यसी घटान तर हे बघ एतान हा काय बघ घटान जलयंत्र राट चक्रातले गाडग्याचे हम्म. घट बघ हा जलयंत्र राट चक्र जे गाडगं आहे राटगाड्यातले घट बघ घटान म्हणजे असंख्य वर म्हणजे खाली वर खाली बहुवचनी हा
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः. जे रिक जे जे भरलेले असतात ते रिक्त होतात आणि रिक्त असतात ते भरतात बरं, असं. बरं. अगदी चक्रवत परिवर्तन ते हो. तोच. दानार्थिनो तर दोनच मधुकरा आहेत. यदि कर्णदातै दूरीकृताः करिवरेण मदान्ध बुद्ध्या तस्यैव गण्डयुगमण्ड नहार निरेषा मृगाः पुनर्विकच पद्मवने वसन्ति. तर द- दानार्थिनो मधुकरा यदि कर्णघातही दूरीकृता करिवरेण. करिवरेण म्हणजे सोंडेनी. मदांध बुद्ध्या. हा म्हणजे हो. हत्ती ना? हा काय ते हत्ती 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 ना करी हत- म्हणजे हा करी करी म्हणजे हा करी म्हणजे हत्ती आणि वरेण म्हणजे त्याच्या सोंडेनी असं. हा हा करेक्ट. तर मधुकरा आता इथं म्हणजे ते त्याचा जो काय त्याला भुंगा नाही नाही भुंगा. मदमस्ती, मदम. पण ते हे मदमस्त म्हणजे त्याच्या असं म्हटलं जातं की तो मदाचा स्राव होत असतो हत्तीच्या हा. हो हो गंडस्थळातून. हो गंडस्थळामधून. ना हा एक पण प्रकारचा सुगंध खरंच खरंच होत असतो का कोणाला माहिती आहे का? नाही नाही असं काही नाही. नाही माहित थोडी नाही. कल्पना आहे. नाही माहित. हा मधाचा स्राव होत असतो का खरंच? आणि असं म्हटलं जातं नाही की नाही. अगदी ते मदाने अंध होतात आणि मग त्यांच्याकडे त्या हो हो हत्तीने आकर्षित होतात वगैरे असं आकर्षिले पण जातात हो. ते काहीतरी एक प्रकारचा घामाचाच प्रकार असेल की ज्यानी ते आकर्षित होतात वगैरे. हो. तर असं काहीतरी तर तो म्हणजे म्हणजे हे हा म्हणजे जसं कानाच्या हा फटक्याने तो हलवून हा लावतो. हा तो फक्त म्हणजे तो त्याला त्या म्हणजे ते जे भ्रमर असतात हा मधुकर म्हणजे बरोबर. भ्रमर भ्रमर हा भुंगे हं. हा तर त्या भुंगांना तो म्हणजे यदि कर्ण घाते म्हणजे कान फटफट करून उडवतो. हां. हां. नाही इथे करीवरेण म्हणजे हेच आहे हत्तीच आहे हा हत्तीद्वारा हा हा हत्तीच आहे इथे तो. वर म्हणजे हे नाहीये माझा जरा गोंधळ झाला. हा तर तो सोंडेनी नाही कर्णघाते म्हणजे सुपासारखे त्याचे कान कानाने. असतात ते असं हा कानाने कानाने. फडफड करून तो उडवतो. हा अं, आणि तस्य समोरून एव गंडयुगम अंडनहा अंडनहानिरेषा मृगा भृंगा पुनर्विकच पद्मवने वसंती. असं ते. हम्म. तर तर याच्यामध्ये म्हणजे त्या हत्तीने जर त्यांना उडवलं तरी त्या भुंग्यांना काही फरक पडत नाही. हा कारण ते परत काय करतात पुन्हा ते विकच पद्मवने वसंती. तर हा, हा. हा म्हणजे दुसरीकडे ते जातो. हा पद्म हा वनात. म्हणजे ते पुन्हा पद्मवनात जातो. हा पद्म म्हणजे कमळाच्या वनामध्ये परत ते म्हणजे म्हणजे पुन्हा ते तिकडे चालले जातात आणि हं. गंडयुगम अ, गंडयुगम गंडयुगम मंडन हानी रेषा. हा तर म्हणजे त्याचं जे गंडस्थळ असतं 2 गंडस्थळ असतात त्याचं मंडन हानी रेषा म्हणजे त्यांचं ते शृंगार म्हणजे ते असं जरा छान दिसत असतं जरा भुंगे सौंदर्य आहे फिरतायत तसं. वगैरे तर ती म्हणजे त्याचा शृंगार कमी होतो असं म्हटलेलं आहे. हा आणि भुंगे तर काय भुंगे आपले कमळाकडे चालले जातात तिथनं ते मध गोळा करतात असं. हे जरा विचित्र आहे म्हणजे एवढं काही खास नाहीये असं. काय याचा अर्थ म्हणजे काय ते आपल्या जीवनाशी काही काही याचा अर्थ फारसंही नाही. आपल्या हा नाही येत नाही का? म्हणजे असं अगदी खूप विचार केला तर करायचं. असं म्हणता येईल की म्हणजे कोणी तर काहीतरी कोणाला तरी हाकलून देतो त्यांनी त्याचं काहीच जात नाही त्याला त्याचं हे करतं पण मग त्याचंच नुकसान होतं. पण असं हे म्हणजे कारण तिथं हत्तीला त्या भुंग्यात जसं आपल्याला कानामध्ये आपलं डास चावताना जशी गुणगुणचा त्रास होत असतो तसाच हत्तीलाही त्रास होत असतो ना म्हणूनच तो उडवतो त्यांना नाही का? हां. नाहीतर तो काही नुसतंच उडवत नाही त्याला काय म्हणजे नाही का त्यालाही तो असा भुंग्यांची गुणगुण असते तर ती तो उडवण्यासाठीच त्या फडफड करत असतो ना कान त्यामुळे हे फारसं मला हं. पटलं नाही याचं काही असं. हं. हा
येनात्र चंपकततो तरो बतरो पितोसी